2024 हे वर्ष एका नावाने चर्चेत राहिलं आणि ते नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उद्या 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आपण वर्षभरामधला जर राजकीय सामाजिक आढावा घेतला तर या आढाव्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक आढाव्यामध्ये एकच नाव चर्चेला होतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सातत्याने चर्चा या वर्षभरामध्ये होत राहिली. खरं तर हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारिणी सभेचं शतक वर्ष होतं आणि या 100व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशियली खूपच चर्चेत राहिले असं निदर्शनास येतं आहे. तुम्ही 2024 या वर्षाचा सगळा इतिहास काढून बघा. या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव आहे. आपल्याला माहिती आहे की 2024चं वर्ष सुरू होत असतानाच या लोकसभेच्या निवडणुका देखील चर्चेला आल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला छेडण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या बाबतीमध्ये सुरुवात झाली आणि या चर्चेला सुरुवात केली बिबेक देबरॉय यांनी. बिबेक देबरॉय यांनी द मिंटमध्ये एक लेख लिहिला आणि 1947 पासून ते 2047 असे एक 100 वर्ष त्यांनी काउंट केले आणि या 100 वर्षानंतर भारताला एक नवं संविधान आवश्यक आहे असं स्टेटमेंट त्यांनी द मिंटमधल्या लेखामध्ये केलं आणि लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा इथून पुढे रंगायला लागली आणि ती सगळी केंद्रीकृत झाली, ती म्हणजे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती. पुढे आनंद हेगडे आले, ज्योती मिर्धा आल्या, दिया कुमारी आल्या, असे बरेचसे लोक आले ज्यांनी संविधानाला छेडण्याचा प्रयत्न केला आणि संविधान बदलण्याची भाषा केली. या प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने इथल्या भारतीय लोकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा केंद्रीयकृत राहिला आणि म्हणूनच संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एकूणच या विषयावरती लोकसभेच्या 2024च्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि लोक संविधानाच्या बाजूने मजबूतपणाने उभे राहिले आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील चर्चेला राहिलं. बहिष्कृत हितकारिणी सभेचं हे 100व्या वर्ष होतं आणि अनेकांना असंही वाटत होतं की हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील 100व्या वर्ष आहे आणि त्याच्यामुळं इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव सर्वाधिक चर्चेत राहील, परंतु तसं झालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सातत्याने या 2024च्या या वर्षामध्ये चर्चेला राहिलं. संविधानाच्या अनुषंगाने बरीचशी चर्चा या वर्षभरामध्ये झाली. संविधान बदलण्याच्या अनुषंगाने असेल किंवा संविधानामध्ये असलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने असेल. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देखील चर्चा झाली आणि लोकांनी आर्टिकल 324 ते 330 काय आहे हे देखील काढून बघायला सुरुवात केली. भारतीय संविधानामधल्या बऱ्याचशा आर्टिकलवरती याच्यावरती चर्चा झाली आणि भारतीय संविधान लोकांनी पुन्हा एकदा वाचायला सुरुवात केली. खरं तर 2024मध्ये भारतीय संविधानाचा देखील अमृत महोत्सव वर्ष होतं आणि याच अमृत महोत्सव वर्षामध्ये भारतीय संविधानावर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आले. इतकंच नाही तर शपथविधी घेत असताना 2024च्या लोकसभेमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की लोक भारतीय संविधान हातामध्ये घेऊन संसदेमध्ये आले होते आणि अनेकांनी जय भीमचे नारे देखील संसदेमध्ये दिले होते. तुम्ही जर 2014-2019 या दोन्ही निवडणुका काढून बघितल्या तर तुम्हाला या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये जय श्रीरामचे नारे ऐकू आले, परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये जय भीम जय संविधानचे नारे तुम्हाला ऐकायला मिळाले. त्याच्यामुळे 2024 हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाचं वर्ष होतं असं देखील म्हटलं जाऊ शकतं. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक तरतुदीच्या अनुषंगाने देखील हे वर्ष चर्चेत राहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते त्या मुद्द्यांच्या भोवती आज भारताची सगळी राजकीय आणि सामाजिक जे काही चक्र आहे ते फिरताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीच्या बाबतीमध्ये जे काही विचार व्यक्त केले होते त्या विचारावर देखील लोक चर्चा करायला लागले. याच्या पुढे जाऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि आरक्षणाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं काय म्हणणं होतं याच्यावर देखील चर्चा झाली. आर्टिकल 334 मध्ये जे काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीवर देखील चर्चा झाली. आर्टिकल 340 वर चर्चा झाली आणि आर्टिकल 15 आणि 16 या अनुषंगाने देखील खूप मोठी चर्चा या 2024 या वर्षामध्ये झाली आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण हा देखील मुद्दा 2024मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला राहिला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथाच्या प्रस्तावनेवर देखील चर्चा झाली आणि या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या जनगणनेची जी मागणी केलेली आहे त्याचे संदर्भ देखील चर्चेला आले आणि म्हणून राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जेवढे काही मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याच्या वरती
बोलत असताना राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जातनिहाय जनगणना हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. संविधानकारांना जातनिहाय जनगणना कशा पद्धतीने आवश्यक होती याचा देखील विषय चर्चेला आला. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं दिसेल की कर्नाटकच्या विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये खुर्च्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्याचं कारण होतं की अमित शहा यांनी केलेलं स्टेटमेंट. अमित शहा यांना पुन्हा त्या स्टेटमेंटवरती यावं लागलं आणि त्याचाच परिणाम म्हणून बघतोय आपण की अनेकांनी आपल्या स्वतःच्या जागेवरती अर्थातच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो देखील बसवले. हे एकूणच पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठ्या प्रमाणामध्ये 2024 या वर्षामध्ये चर्चेत राहिले हे आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने फक्त संसदेतच नाही तर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चर्चेत राहिलेला विषय आहे. उत्तर भारतामध्ये नाही, मध्य भारतामध्येच नाही तर दक्षिण भारतामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चर्चेमध्ये राहिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फुटाचा पुतळा दक्षिण भारतामध्ये उभा राहिलेला देखील आपल्याला पाहायला मिळाला. इतका मोठा पुतळा भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचा उभा राहिलेला नव्हता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दक्षिण भारतामध्ये 2024 या वर्षामध्ये उभा राहिला. त्याचं कारणच असं होतं की येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय सिरियस मुद्दा असणार आहे आणि म्हणूनच 2024च्या लोकसभेच्या निवडणुका ते अनेक राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाने लढवल्या गेल्या हे आपल्याला विसरता येण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका असतील, कर्नाटकच्या निवडणुका असतील किंवा हरियाणाच्या निवडणुका असतील, या सगळ्याच निवडणुकांमध्ये राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चर्चेचा विषय राहिलेले आहेत. आणि आपण बघतोय की संविधान सभेच्या नंतर भारतीय संविधानावरती संविधानाच्या अनुषंगाने संसदेमध्ये सगळ्यात मोठी चर्चा झालेली आहे. आपल्याला असं दिसेल की संविधानाच्या अनुषंगाने एक सेशनच नरेंद्र मोदी यांना लोकसभेचं घ्यावं लागलं आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये संविधानावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील करावी लागली. सत्ताधारी पक्षही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ देत होते, जसे की अमित शहा बोलले, अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते बोलले, नरेंद्र मोदी स्वतः बोलले आणि विरोधी पक्षामधले अनेक नेते असे होते, मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा थेट राहुल गांधी असतील, या सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने कोट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून इतकंच नाही तर राज्यांच्या विधानसभेमध्ये देखील अनेकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विधानं यावर्षी कोट करावे लागलेले आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक संदर्भ देखील तुम्हाला संसदेमध्ये आणि राज्यांच्या अनेक विधानसभामध्ये आपल्याला ऐकायला मिळाले. एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी काही चर्चा 2024 मध्ये झाली तितकी चर्चा कुठल्याही व्यक्तीच्या नावाने झालेली नव्हती. हालाकी 2024 हे वर्ष खूप महत्त्वाचं वर्ष होतं, कारण याच वर्षामध्ये जवळपास अनेक गोष्टींचं हे शताब्दी वर्ष होतं. याच्यामध्ये जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी सभेचं देखील शताब्दी वर्ष आहे. याच वर्षी इथली कम्युनिस्ट आयडिओलॉजी जी आहे ती कम्युनिस्ट आयडिओलॉजी देखील याच वर्षी इस्टॅब्लिश होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच्यामुळे ते देखील शताब्दी वर्षाच्या जवळपास आहेत. हे सगळं ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की भारतीय संविधानाचं देखील हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या आयडिओलॉजी असतील ज्यांची शताब्दी वर्ष आपण साजरी करत आहोत, या सगळ्या आयडिओलॉजी आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या एकूणच सगळ्या गोष्टींची चर्चा ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस कुठल्याही आयडिओलॉजीला फोकस केलं गेलं नाही जितकं आंबेडकरवादी आयडिओलॉजीला फोकस केलं गेलेलं आहे. ज्या पक्षांची विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जुळत नाही किंवा ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर स्वतःचे पक्ष देखील उभे केलेले नाहीत ते देखील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची चर्चा 2024 मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले. संविधान बदलाच्या चर्चेपासून सुरू झालेलं हे वर्ष अर्थातच विवेक देबरॉय, ज्योती मिर्धा, अनंत हेगडे, दिया कुमारी यांच्या स्टेटमेंटपासून सुरू झालेलं हे वर्ष जे संविधान बदलाच्या दिशेने आपल्याला घेऊन जाणार होतं, त्या संविधान बदलाच्या चर्चेचं जे शेवट आहे ते शेवट करत असताना नरेंद्र मोदी असं म्हणाले की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी भारतामध्ये पुन्हा आले तर ते स्वतः संविधान बदलू शकणार नाहीत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या बदलापासूनची चर्चा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः बदलू शकत नाहीत इथपर्यंत नरेंद्र मोदी यांनी आणून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच शेवटच्या टप्प्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चर्चेमध्ये राहिले आणि अमित शहा यांनी जे स्टेटमेंट संसदेमध्ये केलं त्या स्टेटमेंटवरून संपूर्ण देशभरामध्ये गदारोळ निर्माण झाला आणि पुन्हा एकदा या वर्षाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चर्चेमध्ये आले.
अमित शहा यांना प्रचंड मोठा विरोध झाला, संसदेमध्ये झाला, लोकसभा राज्यसभेमध्ये झाला आणि अनेक राज्यांच्या विधानसभामध्ये देखील शहा यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. विधानसभेमध्ये देखील अनेकांनी सभात्याग केला, स्वतःच्या खुर्चीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या खुर्चीवरती बसवलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा इतकी चर्चा इतर कुठल्याही व्यक्तीची 2024 या वर्षामध्ये झालेली आपल्याला ऐकवत नाही. तुम्ही जर सगळं शोधून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की लोकसभेमध्ये देखील शपथविधीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकांच्या हातामध्ये होते आणि लोकांच्या तोंडामध्ये देखील होते आणि तेव्हापासून ते वर्ष शेवट होत आलं तिथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनेक लोकसभेच्या, राज्यसभेच्या आणि विधानसभेच्या खुर्चीवर देखील त्यांचे फोटो बसवले गेले. आणि म्हणून एकूणच हे जर वर्ष आपण बघितलं 2024चं, तर या एकूणच या वर्षामध्ये खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी सभेची सगळ्यात मोठी चर्चा यावर्षी होणं गरजेचं होतं आणि ती आंबेडकर अनुयायामध्ये होणं गरजेचं होतं. परंतु तिथे जरी नाही झाली तरी आंबेडकर अनुयायाच्या व्यतिरिक्त जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्या प्रत्येक राजकीय पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चर्चेचा विषय राहिले. एकूणच 2024च्या इतिहासाची नोंद घेत असताना आणि या 2024च्या वर्षाचा शेवट बघत असताना आपल्याला असं दिसेल की या 2024 या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि जय भीमचा नारा हा सगळ्यात चर्चेत राहिलेला नारा आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की हे सगळं वर्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या चर्चेच्या घुसळणीचं वर्ष होतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून 2024 या वर्षाचा शेवट जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसेल की या संपूर्ण वर्षामध्ये इतर कुठलीही व्यक्ती चर्चेत राहिलेली नाही. हालाकी बरेच मोठे मोठे लोक या देशामध्ये नवे काही गोष्टी करत होते, काही कांड करत होते, पण त्यांच्यापेक्षा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय भीमच्या नाऱ्याची सगळ्यात जास्त चर्चा 2024 या वर्षामध्ये झाली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने मी जे काही भाष्य केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटतं? 2024 हे वर्ष खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं वर्ष होतं का? विचारांच्या चर्चेचं वर्ष होतं का? कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने ते विरोधातली असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूची असेल, कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2024 या वर्षामध्ये चर्चेत राहिले का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आणि 2024 हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थातच आंबेडकरवादी विचारांच्या चर्चेचं वर्ष होतं का हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.